वाघमारे काय झालंय? कसलं टेन्शन आहे का? सध्या मम्मी साहेब आमचं राहतं घर विकत घेणार आहेत. मला, आईला, अमृताला कायमचं घराबाहेर काढायचा प्लॅन आहे त्यांचा. काय? होय. हो पण हे सगळं करून मम्मीचा काय फायदा आहे? त्यांना असं वाटतंय की मी तुला घरापासून वेगळं केलंय आणि त्याचाच राग त्या काढतात. मला, आईला आणि अमृताला कायमचं रस्त्यावर आणायचंय त्यांना. चला तुम्ही आत्ताच्या आता. सत्या काय झालं? कुठे घेऊन जातोस आता? कुठे चाललायस म्हणजे? मम्मीला जा विचारायला. वाघमारे आतापर्यंत ती तुमच्याशी जे काय वागली ते सहन केलं आपण, पण हे नाही सहन करायचं. चला लगेच. हे बघ, म्हणून मी तुला काय सांगत नाही. तू रागात अजिबात काय ऐकत नाहीस. राग आला की तुला दुसरं काही सुचत नाही. मग काय करू? गप्प बघत बसू? आणि जर समजा मम्मीने घर विकत घेतलं तर मग काय करायचं आपण? अरे पप्पा आहेत ना तिथं, ते म्हणलेत मी सगळं बघतो म्हणून. वाघमारे मी मम्मीला लईच चांगलं ओळखतो. जोपर्यंत तिच्या लेवलला जाऊन आपण तिला उत्तर देणार नाही ना तोपर्यंत ती गप असणार नाही. तुम्ही माझा ऐका. चला लगेच. नाही सत्या. वाघमारे तुम्हाला शपथ आहे माझी. नाही सत्या, ऐक माझं. चला वाघमारे. सत्या अरे ऐक माझं. सत्या बसा तुम्ही. बसा. सत्या ऐक माझं. सत्या रागाच्या भरात. सत्या 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 ऐक, थांब. आता नको, आपण नंतर बघू काय ते. नंतर कधी? तुम्हाला घरातनं बाहेर काढल्यावर मग बघायचंय का? अरे सत्या, पण आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये या गोष्टीचा. मग पुराव्याची काय गरज आहे? मम्मीच्या डोक्यात जे विष आहे ना ते आजच काढायला पाहिजे वाघमारे. चला. सत्या सत्या ऐक माझं. उगाच कालवा होईल घरात. अहो होऊ दे की मग वाघमारे. तिने तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला तेव्हा बी आपण गप्प बसलो ना. तुमच्या जीवावर उठली होती तेव्हा बी मोठ्या मनानं माफ केलं ना तिला. मग आता तुम्हाला घरात बाहेर काढूस तर गप्पच बसायचंय का? ते काय नाही, जे काय व्हायचं नाही ते आज होऊनच जाऊ दे. मम्मी. सत्या सत्या ऐक. मम्मी. सत्या. सपने कवे असा पेशल वाला फेस पॅक तयार करा का माझा चेहरा एकदम टवटवीत, ग्लेइंग, चेअरमिंग आणि स्टारिंग झाला पाहिजे. वय वय, पण मम्मी कशाला करताय सगळं? तसं व्यत वय झालंय तुमचं, कशाला थोडक्यासाठी? अयो मम्मी, म्हणजे स्वप्नामीला वाटत तुम्ही म्हाताऱ्या झाल्या. नाकाचा शेंडा. हा ए सपने, आत्ताच बरत नसते मी. अजून तर माझा सत्य बी घरला आला नाही. अयो मम्मी, पण कधी येणार तो दिवस? आणि तुम्हाला अजून बी असं वाटतंय का सत्य दादा वापस येईल म्हणून? कवी, ह्या टायमाला मी अशी चाल खेळणार आहे का नाही का? ती निवडत रस्त्यावर आणि सत्या घरात. आणि तसं जर झालं नाही तर नावाची माया सुरवे नाही मी. मम्मी. दादा वहिनी. सत्य मंजू, अरे तुम्ही दोघं बाहेर काय उभे? या या आतमध्ये या. नाही पप्पा, तसं बी आता आमचं घर नाही. मी नाही तर मम्मीशी बोलायला हवं. अरे दादा असं काय करतोय? आतमध्ये ये की, बस की जरा. सवय मी बोललो ना, मी मम्मीशी बोलायला आलोय फक्त. मम्मी. मम्मी. कवे, सपने, माझ्या सत्याचाच आवाज आहे ना ह्यो? माझं सत्य आलंय घरला. मला पुन्हा भेटायला आलंय माझं सत्या. सपने, त्यांनी पण नक्कीच माती खाल्ली असणार आहे आणि सत्याला त्याची चूक कळली असणार आहे. तेव्हा सत्याला माझं लेकरू कोकरू वागरू मला भेटायला आलंय. सपने कवी, माझं सत्य मला भेटायला आलंय माझ्या घरला. सपने कवी, थांबड काय बघत बसाय. चल की बाहेर लवकर. तुम्ही चला पहिले. ठेव का तिकडे राहू दे ते. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वागरा, शेवटी आलास ना घरला तू. आता मम्मीची आठवण झाली होय तुला? बाहेर का उभायचा असा? चल आपली. मम्मी, तुझी खोटी प्रेमाची नाटकं बास करा.
जर खरंच लेकावर माया असती ना तर असं वागली नसतीस तू. सत्या असं का बोलतोयस तू? काय केलंय मी? काय केलं? तर मम्मी मी आणि वाघमाऱ्याने एकत्र येऊ नये म्हणून काय काय नाही केलंस तू. तरी बी आम्ही मोठ्या मनानं माफ केलं तुला. तू जेव्हा वाघमाऱ्यांच्या जीवावर उठलीस तेव्हा ते बी सहन केलं. तुला सुधारायची संधी दिली, प्रत्येक वेळी सुधारायची संधी दिली, पण वाघमाऱ्यांच्या रागासाठी तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. हे बघ सत्या, जी काय बोलायचंय ती डायरेक्ट बोल. काय केलंय मी? इतक्यात तर तुझ्या नेबरच्या मध्ये मी पडलेच नाही. अगं वाघमाऱ्यांच्या रागासाठी त्यांचं घर विकत घ्यायला निघाली होतीस ना तू. त्यांच्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचा प्लॅन आहे ना तुझा. पण एक गोष्ट लक्षात ठेव मम्मी, तू किती बी कारस्थान रच, पण वाघमाऱ्यांसोबत मी उभा आहे. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचा कुठला बी प्लॅन मी पूर्ण होऊ देणार नाही. सत्याला ह्या पिल्यांबद्दल कसं कळलं? कोणी सांगितलं असेल ह्याला? सत्या, तू तुझ्या बायकोचा ऐकून संशय घेतोस ना माझ्यावर? अरे पण तू तुझ्या आईला ओळखत नाहीस का? अरे हे ना तुझं कान भरलं म्हणून लगेच आईशी भांडायला लागलास तू. अरे मला काडीची भी हौस नाही हिच्या तर हिच्या घरात. हे बघ, परमेश्वराच्या कृपेनं समजा आहे माझ्याकडं, जी आहे त्याच्यात खुश आहे मी. मला काय गरज आहे कुणाला लुबाडायची? माया ग, कुठल्या तोंडानं परमेश्वराचं नाव घेतेस तू? मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलंय कवी आणि सपनाशी तू बोलताना की मंजूला घराबाहेर काढायचा तुझा डाव होता तो. मम्मी माझा ना आता तुझ्यावर विश्वासच नाही राहिला. तू इथनं पुढे जेव्हा कधी चांगलं वागशील ना तेव्हा मी समजून जाईन की तुझ्या मनात काहीतरी काळबेर आहे. आणि इथं ना मी तुला दम द्यायला आलोय मम्मी. इथून पुढे माझ्या बायकोला जर त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे. बघा बघा कशी धमकी देतोय आईला ती. काल आलेल्या पुरीनं कान भरलं आणि तू कसा बी वागायला सोय सत्या. उद्या जर हिनं सांगितलं ना तर माझा गळा कापायला बी कमी करणार नाहीस तू. माया बस कर. उगं वाटेल ते बडबडून स्वतःची चूक लपवू नकोस. अगं किती द्वेष करशील एखाद्याचा. काय वाईट केलंय ग त्या पोरीनं तुझं? तिच्या जीवावर उठलीस तरी तिनं तुला माफ केलं. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला तरी ती शांत राहिली. आता चक्क तिचं घर विकून तिला बेघर करायचा प्रयत्न करतेस तू. अगं स्वतःच्या लेकाच्या आनंदापेक्षा तुला तुझा अहंकार महत्वाचा वाटतोय का? अगं तुझ्यासारखी कारस्थानी आई कुठल्याच लेकाच्या नशिबाला येऊ नये ही प्रार्थना करतो मी देवाकडे आता. काय काय येणे ब्लड झालं का तुझं समाधान? तुला मला माझ्या लेकापासून दूर करायचं होतं ना, ती तर केलंच तू. पण माझ्या नवऱ्याच्या नजरेत पाडलंस मला तू. काय मिळालं तुला माझं घर तोडून? मम्मी साहेब, मी नाही केलं हे सगळं. येणे बेट हे असलं मगरीचं असलं माझ्या समोर ढाळू नकस बरं का तू. तुला मला माझ्या लेकापासून दूर करायचं होतं ना, ते केलंस तू. तुला ही घर कधी एकत्र बघवलंच नाही. कान भरलेस माझ्या पोराचे आणि माझं पोरग कायमचं माझ्यापासून तोडलंच नाही. ह्याला फक्त तू जबाबदार आहेस. मम्मी बस. सगळी चूक स्वतः करायची आणि दोष वाघमाऱ्यांना द्यायचा. आता शेवटचं सांगतोय तुला, माझ्या बायकोला त्रास दिलेला मी अजिबात सहन करणार नाही. जर तुला त्रास द्यायचा असेल ना तर इथून पुढे जे काय घडल ते सहन करायची हिंमत ठेव फक्त तू. चला वाघमारे. ती मम्मी एवढं खाणरड कसं काय वागू शकते?
तेवढ्या खालच्या थराला जाऊन वागणं असं वाटलंच नव्हतं मला. तरी पप्पा म्हणत होते की त्यांनी ऐकलंय, स्वतःच्या कानाने ऐकलंय. तरी बी तिला खोटंच बोलायचं होतं. तिनं कधीच नाही सुधारणार. बरं झालं वाघमारे आपल्याला वेळच समजलं, नाहीतर मम्मीनं घर बळकावलं असतं आपलं. वाघमारे आहो, तुम्ही वाईट कशाला वाटून घेताय? सत्या, मी नाही तोडलं रे आपलं घर. हे असलं पाप माझ्यातनं कधीच नाही घडणार. उलट मला अजून पण वाटतं की तू आणि मम्मीने एकत्र यावं, आपलं सगळं घर एकत्र यावं असंच वाटतंय मला कायम. वाघमारे, त्या मम्मीचं बोलणं मनाला नका लावून घेऊ तुम्ही. बघा, ती स्वतःवरचं पाप ना तुमच्यावर ढकलत होती आणि तुम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी ना तुमच्यावर आरोप करत होती. मी नाही तोडलं रे घर, नाही तोडलं मी. वाघमारे, माझा विश्वास आहे की तुमच्यावर. तुम्ही असं कधीच काहीच करणार नाही. माझी बायको घर तोडणारी नाही, तर घर जोडणारी आहे. काय हो चित्रकार, लय खुश असाल ना आज तुमच्यामुळं माझा लेक दारातून मला ऐकून गेला म्हणून? माया, मला दोष देण्यापेक्षा जरा स्वतःच्या चुका बघ. सत्य, आज जे काही तुझ्याशी वागतोय ना त्याला तूच जबाबदार आहेस. अगं, मंजूला घराबाहेर काढायचा, तिला बेघर करायचा विचार तरी कसा आला तुझ्या मनात? हो चित्रकार, तुम्ही माझं बोलणं चूर्ण ऐकलं होतं, आणि चूर्ण ऐकलंच होतं तरी मला जा विचारायचं होता की मी दिलं असतं तुम्हाला काय ते उत्तर. तिथं लेकाकडे जाऊन चुगली करायची काय गरज होती तुम्हाला? माया, अगं किती कोडगी झालीस तू. तुला काहीच कसं वाटत नाही? तू जे काय करत होतीस ते चुकीचं होतं आणि चुकीची गोष्ट मी तुला कधीच करू देणार नाही. सत्य आणि मंजूच्या पाठीमागं मी ठामपणे उभा आहे. हो चित्रकार, तुमच्यामुळं माझा लेक माझ्या दारात येऊन माझा अपमान करून गेलाय, आणि ते बी त्यांनी भेटमोर. अपमान नाही केला त्यानं, तुझे डोळे उघडून गेलाय. मंजू एकटी नाही हे सिद्ध करून गेलाय. तुझा लेक तुझ्यापासून दूर गेलाय, त्याला कारणीभूत तूच आहेस. पण तुझ्या अहंकारामुळे तुला ते मान्य करता येत नाही, आणि हाच अहंकार एक दिवस तुला तोंडावर पाडणार आहे, लक्षात ठेव. हो चित्रकार, तोंडावर मी नाही, ती नेबट पडणार आहे. आणि आता तर तिच्या खानदानाला तुमच्या समतीच्या नाकावर टिचून मी रस्त्यावर आणते का नाही ती बघा. असं कुणी बिऊन आपलं घर बळकवू शकतं ग, पण मी सही केली तरच होऊ शकतं नाही. ते तर आहेच गाई, पण त्या मम्मी साहेब ना काय पण करू शकतात. माग माहितीये ना, आत्याला हाताशी घेऊन डीजे सन दीदीचं लग्न लावून देत होत्या. ते घराचे कागदपत्र व्यवस्थित ठेवू, आत्याला कळणार नाही अशा ठिकाणी. काय ग आमरे, अगं अशी अचानक शांत का झालीस ग? काय ग, काय शोधतेस? हा, अगं काय शोधतेस आमरे, सांग की मला. आमरे, अगं सांगणारच का काय शोधतेस ते? अगं बोलण्याशिवाय मला कसं कळणार आहे काय शोधतेस आमरे? आई, अगं घराची कागदपत्र ह्याच खोलीत होतीत ना? बहुतेक तर इथंच ठेवली होती का ग? अगं नाहीये ती इथं. नाहीयेत म्हणजे? अगं अशी कुठे जाणार कागदपत्र? असतील इकडेच कुठेतरी, नीट शोधायला पाहिजेत. अगं हो आई, मी नीट बघितलंय, नाहीये तिथं पेपर्स. अगं पण मग कुठे जातील? काल आलेल्या पुळीनं कान भरलं आणि तू कसा बी वागायला सोय सत्या. उद्या जर हिनं सांगितलं ना तर माझा गळा कापाला बी कमी करणार नाहीस तू. तुला ही घर कधी एकत्र बघवलंच नाही,
कान भरलेस माझ्या पोराचे, आणि माझं पोरग कायमचं माझ्यापासून तोडलंस ना, ह्याला फक्त तू जबाबदार आहेस. खरंच माझ्यामुळे सत्याच्यात आणि मम्मी साहेबांच्यात दुरावा आला असेल का? जर मी सत्याच्या आयुष्यात नसते तर मम्मी साहेबांचा माझ्यावरचा राग असण्याचं काहीच कारण नव्हतं आणि सत्या बी त्याच्या घरात राहिला असता. एवढा विचार करू नका वाघमारे. वाघमारे, अहो कशाला उगाच स्वतःला दोष देत बसलाय? अहो तुमच्यामुळं नाही तुटलं ते घर. मला सांगा, जर एखादी व्यक्ती तुमच्या सन्मानाला धक्का लावत असेल आणि जर तुमच्या अधिकारांवर गदा आणत असेल तर केवढा मोठा गुन्हा आहे हा. आणि ते सगळं निमूटपणे सहन करणं त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा आहे. आणि आपण तो गुन्हा केला नाही याचा अभिमान बाळगा. वाघमारे, हे बघा, आई वडिलांपासून असं लांब एकटं राहणं बरोबर नाही, पण मम्मीच्या वागण्यामुळे आपल्याला हे करावं लागलं ना. अहो घर तुटायला ती जबाबदार आहे. पण सत्या, मम्मी साहेबांना पण हे घर तुटायला नकोच आहे. त्यांना फक्त मी नकोय, तू हवाच आहेस की. तिला जर खरंच मी हवा असतो ना तर तिनं तुम्हाला स्वीकारायला पाहिजे होतं. सत्या, मला पुन्हा आपलं घर एकत्र करायचंय. आता ते कधी होईल मला माहित नाही, कारण मम्मीला ना नात्यांपेक्षा जास्त तिचा इगो महत्वाचा आहे. मी ओळखतो तिला आणि मला नाही वाटत तिच्यात सुधारणा होईल. हसू, काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या असतात वाघमारे. तुम्ही झोपा आता, आराम करा, जास्त विचार करू नका. या झोपा, झोपा शांत, अजिबात कसला विचार करू नका. आमरे, वे आमरे, आग दिवाळी लय लांब आहे अजून, तू आत्ताच कशाला आवराय घेतलंयस? अगे आमरे, तुला ऐकू येते का नाही काय विचारते मी? अग तुला काय दुसरी कामं नाही ती? आत्ते, आत्तोबा, पेपर्स कुठे आहेत? ती काय शाळेत जाती काय? तिला तर जोडाक्षर बी वाचता येत नाही. उत्तमला उत्तम म्हणती. आणि तुला कळत नाही, तुझ्या कॉलेजचे पेपर आहेत, परीक्षा जवळ आली, नीट ठेवता येत नाही का? आत्तोबा, मी काय खुळी वाटले का तुम्हाला? वाटायचं काय त्यात? शाळेचे पेपर नाही, घराचे पेपर्स. कुठे तुम्हीच लपवून ठेवलेत ना? आम्हाला काय माहिती काय आम्ही लपवले टीव्ही तवा? आम्ही काय चोर वाटलो तुला? वाटायचं काय त्यात? हायच तुम्ही. कुठे ठेवलेत? गप गुमान सांगायचं. गप गुमान ऐक आमरे, मी सकाळी आपल्या घरी जो पेपर येतो का नाही ते पण वाचत नाही कधी. तुझे पेपर कशाला वाचू? हक्काचे पत्र कधी ते बी येत नाही वाचता आम्हाला. मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय. खरं खरं सांगायचं. कुठे ठेवलेत पेपर? बया 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 बया, अगे सुनंदे, ए सुनंदे, बाहेर या, बाहेर या. काय झालं म्हणसो? अगं तुझी लेख बघ काय म्हणते. तिला काय जिबाला हाडबीड आहे का नाही? घराची कागदपत्र मी लपवले. ए गप, जुनी झाली आहे तुझी नाटकं. स्वतःच्या चुका लपवायला अशा बोंबा ठोकायच्या आणि चूक झाकायची. मी तुला नीट विचारले, घराचे पेपर्स कुठे? नीटच उत्तर द्यायचं. अगं मला काय ठावं पेपर कुठे आहे ती? आता तो नीट ठेवलं नसतील त्याला आम्ही काय करणार? लय खोटं बोलताय तुम्ही. आत्ताच्या आत्ता मला सांगायचं कुठे आहेत आमचे पेपर?
हमरे जरा शांत हो बघू. उगाच कशाला शब्दांनी शब्द वाढवतेस. चल आतमध्ये. अगं पण आई आपल्या घराचे पेपर्स आहेत ना, आपल्याला माहित पाहिजे कुठे. तू आज चल, आज चल आधी. अगं आपल्या घराचे पेपर आहेत ना, आपल्याला माहित पाहिजे. हो ही अचानक असं काही विचारत होती. एवढी शोधाशोध करत होती. तिला कळलं तर नसेल ना आपण घरून निघतोय ती. बॅगा भरायला घ्यायला लागतील बहुतेक. घे बलमा. तू एवढं टाकला बिल्डर. होय रे तोच आहे. थांब 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 थांब. काय बोलू नकोस. शांत राहा बघ. ए अजून एक चहा घे रे कडक. मला कशाला चहा मागवताय ना. मीच तुमच्यासाठी काहीतरी द्यायला आलोय. चाय पाणी. होय का. आम्ही घ्यायलाच थांबलोय. तुमचा तो मित्र आहे ना, तो जरा जास्तच प्रामाणिक आहे. त्याला पैशाची किंमतच नाही. पण तुम्ही दोघं मला तसं वाटत नाही. खरंय. सत्याला लय प्रामाणिक आहे हो. त्यामुळे आम्हाला चिरीमिरी काही शिल्लकच राहत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे दारूचा खर्च किती वाढलाय आता हल्लीकडं. खर्च पैशाच नाही खिशात तर काय करायचं का. अरे हो मला आठवलं. अरे रात्री आपण दारू पिलो त्याचे पैसे दे की. मी कुठलं. आणि जेवणाला मी घातले पैसे. अरे जेवणाला पैसे दिले पण दारू किती महाग आहे. 1000 रुपये गेलेत माझे. अरे 1000 रुपये काय 500 रुपये गेले ना माझे. नाही तुम्हाला पैसे दे आत्ताच. आपण ठीक आहे 250 तुझे उद्या देतो ना मी. मग आत्ता दे. उद्या देतो. अरे आत्ता दे. अरे उद्या. एक 250 रुपये हे देऊन टाका. 250 रुपये ते. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. तुम्ही फक्त माझं काम करायचं. मग हे बक्षीस तुमचं. 5 लाख आहेत. 5 लाख. किती? 5 लाख. आणि आहे ना, तुम्ही सत्याला न सांगता जर माझं काम केलं ना तर अजून 5 लाख मिळतील. 5 म्हणजे 20 लाख रुपये. अरे म्हणजे 20 लाख मिळणार. आम्ही 20 लाख. अरे नाही रे ते 10 लाख रुपये बोल. 10 कुठे ते काय म्हणले 5 लाख 5 लाख 5 लाख 5 म्हणजे किती झाले 20 लाख झाले. 5 5 10 परत 5 5 10 15 मला 5 तुला विषय संपला. लय रे एडबिडच काय मला 10 पाहिजे. ए 10 काय मी सिनियर आहे. मी 15 मिनिट होणार 5 तुला देणार. 10 काय नाही 15 मिनिट होणार 5 तुला देणार. शेवढा पाहिजे समजा तुम्ही. नाही भांडू नका तुम्ही. थांबा. आहे ना, तुमच्या दोघांचा पण मी फायदा करून देईन. तुम्ही फक्त माझं काम करायचं. पण बरं का साहेब, तुमचं काम मी 100% करणार. फक्त एका अटीवर. जर का तुमच्या टाकल्यावर केस आली तरच मी तुमचं काम करणार. आम्ही हरामीचं आणि हरामखोराचं पैसे कधी घेत नाही. कळलं का. चल निघ टाकल्या. मी हरामखोर. हे बघ, तू आहे ना तुझ्या मित्रासारखा मूर्खपणा करू नकोस. हे बघा, तुम्हाला नीट सांगून कळणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल त्यासाठी. चल निघ टाकल्या. आल्या रस्त्यावर चल. ओ साहेब साहेब इकडे एक सल्ला द्यायचा तुम्हाला बरं का. आणि प्रामाणिक चांगला सल्ला आहे. हल्लीकडे ना टाकल्यावरती केस उगवू शकतात. हेअर ट्रान्सप्लांट करायचं. मी बघा पाठीमागचे केस काढली इथं लावले. हो आता केस आली. सोपं आहे. अरे बलमा तू पाठीमागचे केस काढून वर लावलेस. अरे ह्याला कुठंच केस नाहीत. आणि कुठली काढायची. मिसेजन भाऊ आहे. टक्कल का अक्कल मी तुम्हाला धावतो. टक्कल टाकल्या. थांब टाकल्या भाग पडतो. थांब टाकल्या भाग पडतो. टक्कल का अक्कल. टाकल्या. वाघमारे, काल जे झालं त्याचा जास्त विचार करू नका. आणि मम्मी जे काय बोलली ना ते आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. नुसती मान हलवू नका. अशी मला शब्द द्या तसा. शब्द द्यायला नाही जमणार. कारण माझ्या डोक्यात कालपासून तोच विचार चालू. सत्या मला आपलं घर एकत्र आणायचंय परत.
हा बोल आमरे. अगं तिथे घराचे पेपर्स गायब झालेत. काय? अगं असं कसं गायब झाले? ते मला काही माहित नाही, पण मला एक संशय आहे. तू घरी ये, मग तुला सांगते. लगेच येतो. येतो आण. सत्या घरी जाऊ लागेल. का काय झालं? घराचे पेपर्स गायब झालेत. कसं काय? माहित नाही, जाऊन बघायला पाहिजे. वाघमारे चला आत्ताच्या आत्ता जाऊन बघायला पाहिजे आपल्याला. चल. चला लोक. काय ग त्या आमरीला आत्ताच कसं काय कागदपत्रांबद्दल आठवलं असेल? नाही म्हणजे तिला कशाला पाहिजे असतील? हा माहित नाही. सुरवीनबाई हा. कसं काय करते? हा हॅलो सुरवीनबाई, कसं काय बरं आहे का? आपला व्यवहार कुठं पात्र आलाय? ए फुकटे, अगं व्यवहार घाल चुलीत. त्या सत्याला आपल्या घराच्या व्यवहाराबद्दल कळलंय. आत्ताच्या आत्ता ती घराची कागदपत्र सुद्धा लपून ठेवा. ही जर त्याच्या हाती लागली का नाही तर आपला प्लॅन फेल होईल. होय होय बरोबर. मग ठेवते. काय 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 म्हणल्या? सत्याला कागदपत्रांबद्दल कळलंय. सत्याला कागद? तुला कागदपत्रांबरोबर कळलंय. आता कागदपत्राचं काय करायचंय? सुरवीनबाईने लपून ठेवायला सांगितलं. ती लपून ठेव. पर कुठे लपवायचं? हे तर गादी खाली नाही. वय गादी उचलली तर त्याला दिसेल. आता कुठे लपू? या उशीत लपू का? नाही उशी उचलली तर ती बी दिसेल. आता कुठे लपवायचं पेपर? आमरे आमरे नीट बघितलेस पेपर? असं कसं कुठंच सापडत नाही? नीट शोधलेस का? अख्ख्या घरभर पसारा केला होता. सगळीकडे बाकीचे पेपर पडले होते. घरचे पेपर काय पडले? बया 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 बया, एवढं महत्वाचं पेपर असं कोणी हरवल का? हा काय गये आमरे, तुला नीट ठेवता आलं नाही ती? हा नुसती धांदल असते ह्याची. ए तुम्ही दोघं खोटं बोलू नका तर. दिदे मला चांगलंच माहिती, ह्यांनीच लपून ठेवलेत पेपर. बया 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 बया, माझ्या वाळ किती चोरीचा. अगं ते पेपर घेऊन आम्ही काय करणार आहे सांग बरं? हो आत्याबाई, तुम्ही ना चोरूच शकता हे पेपर. तुम्ही काय पातळीची माणसं आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला. हे बघा, जर चोरले असतील ना तर बऱ्या बोलानं परत द्या, नाहीतर असा कार्यक्रम फिक्स करेन की आयुष्यभर लक्षात राहील. बघ सत्या, मला ठावा हाय, मी वाईट हाय, खस्ट हाय, वांड तोंडाचे हाय, समजा हाय, पर असलं बाप नाही करणार र मी. अरे हे घर आमचं बी आहे की, ह्या घरामुळे तर आम्हाला आसरा हाय. दादा, अरे बघतोयस ना र दादा, माझ्या चोरीचा आळ घेते अरे तुझी लेक. तू गेलास तेव्हा तुझ्या माघारी मी तुझं घर सावरलं, आणि आमरी बक्की माझ्या वाळ घेते पेपर चोरलं म्हणून. हो आत्याबाई, आता बऱ्या बोलानं सांगा, नाहीतर मी काय केलं ते बोलले. काय केलं? सांगता काय आता? जर नाही सांगितलं ना तर ह्याला उलटा टांगून मिरचीचा धूर दे ना मी. दूर 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 दूर. मी काय नाही केलं नसते. सांगतो मी सांगतो. मी शपथ घेऊन सांगतो.